श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 50वा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व ऐका, पूर्वी रजक कथानका, तू ते आपण निरोपिले. उपजला तो अमलेंचे आतीत, विदुरा नगरी राज्य करीत, पुत्र पौत्री नांदत महानंदे परियसा. विशेष भक्ती विप्रांवरी असे पूर्वसंस्कारी, असती देवालय भूमीवरी उपद्रव नेदी तयांसी. त्याचे घरचे पुरोहित तया रायासी शिकवित, आपण होऊन म्लेंछ जात देव दिजा निंदावे. मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करीती, समजता देव म्हणती काष्ट वृक्ष पाषाणाशी. राजा म्हणे पुरोहितासी, तुम्ही निरोपिले आम्हासी, अनु रेणू तृणकाष्टेसी सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती, पृथ्वी आप तेज वायू रीती, आकाशा पासाव परियसा. आणिक तुम्ही म्हणालायसे पूजिती पाशान देवा सरीसे, सर्वांठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची. ऐशा परी पुरोहितासी सांगे राजा विस्तारेसी, करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी होता तया विदुरा नगरी, पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करीती, शमन नोहे कवणे रीती महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमाने श्री गुरु असता गाणगा भुवनी, विचार करीते आपुले मनी राजा येईल म्हणून या. प्रकट झाली महिमा ख्यात, पहावया येती म्लेंछ जात, आता राहावे आम्ही गुप्त लौकिक अर्थ परियसा. आले ईश्वर नाम संवत्सरू, सिंह राशी आला असे गुरु, गौतमी तीर्थ असे थोरू, यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती सर्व शिष्यांशी करा आई ती वेगेसी, येतो राजा बोलावयासी, जावे त्वरित गंगेला. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती, राजा येवना जाहली मती पूर्व संस्कारे परियसा. स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा, नाना परीची औषधे निजा करीती तयान होय बरवे. विप्र म्हणती रायसी, स्थान भरवे पाप विनाशी, जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियसा. ऐकोन या विप्रवचन संतोषला राजा आपण, निघाला त्वरित तेथोन पाप विनाशी तीर्थासी. समजता ते राहावून ऐकला गेला तयास्थानी, स्थान करिता तक्षणी आला एक येती तेथे. राजा देखुनी तयासी, नमन केले भावेसी, दावी तसे स्फोटकासी, म्हणे उपशमन केवी होय. ऐकोणी तयाचे वचन सांगत झाला तू विस्तारोनी, महानुभवाचे होता दर्शन तुझं बर्वे होईल. असे अवंती नगरी होता एक दुराचारी, जन्मोनिया विप्र उदरी अन्योन्य राहत असे. आपण असे मदोन्मत्त सकळ स्त्रियां सवे रमत, संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे राहत असे. ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेश्यासदनी, तेथे आला एक मुनी ऋषभ नामा महायोगी. तया देखोनी दोघे जण करीती साष्टांगी नमन, भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात. बैसो घाली ती पीठ बरे, पूजा करीती षोडशोपचारे, अर्धपाद देऊनी पुढारे गंधराक्षता लाविती. करुणी भोजन केले हस्त प्रक्षालन, बरवा पलंग आणून देती तया योगियासी. तयावरी केले शयन, तांबूल देती आणून करीती पाद सेवन, भक्ती भावे दोघे जण. उदय झाला दिनकरासी, संतोषला तो तापसी, निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानासी. पुढे तया विप्रासी मरण आले परियसी, पिंगला नाम वेश्यसी, दोघे पंचतो पावली. पूर्व कर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी, दशार्णवधिपतीच्या कुशी, वज्रबाहूचे उद्रात. तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी, उद्भवला गर्भ परियसी, राजा समारंभ करीतसे. देखून या तिचे सौतीसी, क्रोध आला बहुसी, गर्भ झाला सपत्नीसी, म्हणून धरिला द्वेष म्हणी. सर्प गरळ आणून दिले सौतीस, नाना यत्नी गरळ भेदिले अति गहनी, तया राया ज्येष्ठ स्त्रियेसी. ऐशा परी राजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी, उपजता बाळा ते तरी सर्वांगी व्रत माता सुतासी. विष व्यापिले सर्वांगासी, म्हणून आक्रंदते दिवानीशी, दुःख करी राजा क्लेशी, म्हणे काय करू आता. देशोदेशीच्या वैद्यांशी बोलावी ती चिकित्सेसी, वेचिती द्रव्य अपारेसी, काही केली या नव्हे बरवे. राजा येऊन एके दिवशी पाहे आपुले स्त्री सुतासी, देखून या महाक्लेशी दुःख करी परियसा. आता यासी पहावयासी कंटाळा येतो आम्हासी, बर्वे नव्हे सत्य यासी, काय करणे म्हणत असे. याते देखता आम्हासी व्रण लागती देहासी, हे असती महादोषी याते तेजू म्हणत असे. राजा म्हणे दुतासी, माझे बोल परियसी, नेऊन आपले स्त्री पुत्रासी अरण्यात टाकावे. येणे परी दुतासी, राजा सांगे विस्तारसी, रथ दिदला संजोगेसी, घेऊन निघाला झडकरी. रथावरी बैसवून घेऊन गेला महाराणी, जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविली परियसा. माता सूत दोघे जण पीडताती महाव्रणे, कष्ट ती अन्न दकाविन महाअरण्य वनात.
ऐसी महारण्यात राजस्त्री असे हिंडत पुढे जाता देखील पंथ गुरे चरती राहणार. तयापाशी जावणे पुसत असे करुणावचनी गोरक्षका ते विनोने मागे उदक कुमरा कासी. गोरक्षक म्हणती तियसी जावे तू मंदिरासी तेथे उदक भोवसी अन्नही तू ते मिळेल. म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्ग क्रमिती गेली तया ग्रामासी. म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा ऐकून सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत. याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे नर तू ते रक्षील अपार म्हणून सांगती तियसी. इतुकी अवसरी तया वैश्याची या घरी दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी. येऊनी पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपुल्या स्वामीशी सांगत आद्यंत विस्तारेसी. देखून या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेली आपुल्या मंदिरात दिले एक गृहतीसी. पुसोनिया वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षित असे. वर्ततायसे एके दिवशी प्राण गेला कुमारकासी प्रलाप करी बहुअसी राजपत्नी परी असा. मूर्छा येऊन तयक्षणी राजपत्नी पडे धरणी आपुले पूर्व आठवणी महाशोक करीत असे. नाना परी दुःख करिता ऋषभ योगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी. योगी या ते देखोनी वंदिता झाला तो आणि अर्धपाद देवोनी पूजा केली उपचारे. तया समय योगीश्वर पुसे कवण दीर्घ स्वर शोक करीत असे अपार कवण असे म्हणत असे. सविस्तर हे वाणी योगी ते सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीके. म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांगवज. भूते पाचा ठाई मिळवणी जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही वाया काव दुःख करीसी. तीन गुणा पास उपजती मनुष्य स्वभाव सत्व गुण असे देव रजो गुणे मनुष्य जाण. तामस तोची राक्षस जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर नव्हेची. ऐसा ऐकोनी राजपत्नी करी योगी अशी विनंती आपणासी झाली ऐसी गती राजभ्रष्ट होऊन आले. माता पिता बंधू जना सोडून आले मी राणा पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा. तया झाली ऐशी गती वाचोनी आपण काय प्रीती मरण व्हावे मद निश्चिती म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजे योगिया मनी पूर्वोपकार स्मरून प्रसन्न झाला तयवेळी. भस्म काढून तयवेळी लाविले प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियसा. बालक बैसेले उठवणी सर्वांग झाले सुवर्णवर्णी माता सुत दोघे जणी वर्ण गेले तात्काळी. राजपत्नी पुत्रासहित करी योगी अशी दंडवत ऋषभ योगी कृपावंत अनेक भस्म प्रोक्षित असे. तात्कालिक दोघे जणाशी शरीर झाले सूर्यसंकाशी शोभायमान दिसेती कैसी दिव्य देह उभय वर्ग. प्रसन्न झाला योगेश्वरू तये वेळी दिसलावरू तुम्हा नव्हे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव. ऐसा प्रसन्न होऊनी योगी गेला तक्षणी एक राया एकोमणी सत्पुरुषाचे सन्निधान. ऐसे राजा ऐकोनी नमन करी तयक्षणी विनित असे कर जोडून कोठे असे सत्पुरुष. ऐकोनी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमातील गाणगा बोन असे तेथे परमपुरुष. तयापशी तुआ जावे दर्शन मात्र होईल बर्वे ऐकोनी राजा भावे निघता झाला तयवेळी. एको भावे राजा आपण निघाला श्री गुरुदर्शना प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी. ग्रामी पुसे सगळीकासी येथे एक तापसी रूपधरी संन्यासी कोठे आहे म्हणून या. कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुअसी म्हणे आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणत असे. मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी असती निक अमरजा संगमी माध्यानिक करोनी ग्रामी येताती. ऐसे ऐकोनी म्लेंछ देखा समस्त वर्जुनी आपण एका बसोनी आंदोलिका गेला तया स्थानासी. दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेंछ परियसी जवळी गेला पाहावेसी नमन करून उभा राय. श्री गुरु म्हणती तयासी का रे रजका कोठे अससी बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होऊन या. ऐसे वचन ऐकून म्लेंछ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला म्हणी करी साष्टांग नमन. राजा म्हणे श्री गुरुशी का उपेक्षिले आम्हासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज. राजा म्हणे श्री गुरुसी राज स्फोटक आपणासी व्यथा होत असे प्रयासी कृपा दृष्टीने पहावे. ऐसे वचन ऐकून श्री गुरु करती हास्यवदन स्फोटक नाही दाखवे म्हणून पुसताती यवनासी. राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगा सरसी विस्मय करीत असे मानसी पुनरपी चरणी माता ठेवी. राजा म्हणे स्वामी असे तुझे प्रसन्न तो आम्हासी राज्य पावलो मी संतोषी अष्टेश्वर भोगिले. पुत्र पौत्री देखील नयनी झालो पूर्ण अंतःकरणी आता असे एक म्हणी ऐश्वर्य माझे अवलोकावे. पूर्व माझा जन्मरजग स्वामी वचने राज्य विशेष पावनी देखील नाना सुख उणे एकम यांचे जाती. श्री गुरु म्हणे विचारती पुढे होणार असे गती कलियुगी असे दुर्जन याती गोप्य असता पुढे बरवे. सहज जावे सिंहस्थाशी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरवसी येथून या गौप्य व्हावे. ऐसे म्हणे विचारोनी श्री गुरु निघाले संगमाहुनी राजा आपले सुखासनी बैसवी प्रीती करून या. पादुका घेतल्या आपल्या करी सांगाते येतसे चरणचारी श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती.
श्री गुरु निरोपिती येवनासी आरोहण करी वारू वेसी दुरी जावे नगरासी निरोप आमचा नको मोडू. पाप विनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती. चतुश्चत्वारी क्रोश देखा राजा पातला दिवस एका पाप विनाशी तीर्थी निका अवलोकित श्री गुरुसी. विस्मय करी अतिमानसी येऊनी लागी चरणासी विनवित असे भक्तीसी गृहाप्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले गुडिया मखर बांधिविले समारंभ करी नगरात. बैसवोनिया पालखीता आपण चरण चाली चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोक आरत्या आणीती. ऐशा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरुनायका विस्मय करीती सकळीक महाद आश्चर्य म्हणतात. ऐशा समारंभे देखा घेऊन गेला राजा ऐका महाद्वारा पातला सुखा पाय घडी अंथुरती. नाना परीची दिव्यांबरे मार्गी अंथुरती पवित्रे वाजती भेरी वाजंतरे राजगृहा पातले. महासिंहासनस्थानी शृंगार केला अतिगहनी जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले. समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळी होते परियसा. राजा विनोई स्वामीयासी अंतर पडले श्री चरणासी राज्य केले बहुसी आता द्यावी चरण सेवा. ऐसा ऐकून श्री गुरु म्हणती आमुची भेटी श्री पार्वती तुझे पुत्र राज्य करती तुआ यावे भेटीसी. ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तिथून राजा विनोई चरण धरून ज्ञान मजला असावे. कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणता आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी. स्नान करून गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तासी श्री गुरुचरण दर्शने. समस्त शिष्या ते बोलावी श्री गुरु त्यासी निरूपिती प्रकट झाली बहु ख्याती आता राहावे गौप्य आम्ही. यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियसी प्रगट बोल हाची स्वभाविसे गौप्य रूपे राहू येथेची. स्थान आमुचे गाणगापूर येथून न वचो निर्धार लौकिक मते अवधारा बोल करीतो श्री शैल यात्रा. ऐसे म्हणून शिष्या ते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे. लौकिक अर्थ दाखवायचे निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका. इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमनम ऐश्वर्यावलोकनम नाम पंचाशत्तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.